नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। शिपाई पदांसाठी जे हे भरती निघालेली आहे। नोंदणी व मुद्रांक विभागमध्ये हे भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि गट ड संवर्गातलं पद आहे हे शिपाईचं आणि यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। नोंदणी व मुद्रांक विभाग या भरतीमध्ये शिपाई पदामध्ये, ठीक आहे, आणि हे गट ड संवर्गातलं पद एक लक्षात ठेवा आणि ह्यामध्ये जवळपास 284 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर या भरतीचे जे फॉर्म आहे तर पहा 22 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे 10 मे 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि अजून पेपरची तारीख या ठिकाणी आली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही शिपाई पदांसाठी ही भरती निघाली आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, कॅटेगरीनुसार फी किती असणार आहे, या भरतीमध्ये उंची वगैरे किती असणार आहे, यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, ग्राउंड असणार आहे की नसणार आहे, आपलं सिलेक्शन प्रोसेस यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, पेपर असला तर अभ्यासक्रम त्यामध्ये काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, नोंदणी व मुद्रांक विभागाची ही भरती चालू आहे। फक्त 10वी पास यामध्ये शिक्षण लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर 22 एप्रिल पासून फॉर्म भरणे या भरतीचे चालू झाले आहे आणि पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला भेटणार आहे। गट ड संवर्गातले हे पद आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी, मागासवर्गीय कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 43 पर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता। जसं दिव्यांग झाला यांच्यासाठी आरक्षण आहे, तर यामध्ये जास्त वयोमर्यादा लागते दिव्यांगासाठी, ते सुद्धा पुढे सांगणार आहे। भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, ठीक आहे, तर यांच्यासाठी जास्त वयोमर्यादा या भरतीमध्ये लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी या भरतीमध्ये 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपला पेपर असणार आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। तर पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा, पेपरला सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर जे आहे यामध्ये जे आहे मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरच्या 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, 120 मिनिटाचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, ठीक आहे, तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो। नोंदणी व मुद्रांक विभाग या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे शिपाई पदांसाठी। तर फॉर्म भरण्याची तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक 7 दिवस अगोदर या ठिकाणी होणार आहे आणि फॉर्म भरणे 22 एप्रिल 2025 पासून चालू झाले आहे। 10 मे 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता तर परीक्षा शुल्क जर आपण पाहिलं खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आली आणि अर्ज तर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल या भरतीचा, जर तुम्हाला शिपाई पदाचा फॉर्म भरायचा असेल तर पहा या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरायचा असेल। उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी www.igrimmaharashtra.government.in या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी आणि उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास https://www.cgrs.ibps.in या लिंकवर अथवा या 1822 या नंबरावर हेल्पलाईन कार्यालयीन वेळेत सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा काही जर समस्या आली तर, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता ही जाहिरात आहे संपूर्ण। त्यानंतर यामध्ये काही मेन मुद्दे तुम्हाला या ठिकाणी वाचायचे आणि या भरतीची संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे। ही जाहिरात ज्यांना सुद्धा हे पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आपला आणि त्या टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे तर ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तर तिथून तुम्ही ते जाहिरात पूर्ण या ठिकाणी वाचू शकता। त्यानंतर बघू शकता यामध्ये तर परीक्षा शुल्क आपल्याला यामध्ये जे करता येणार आहे, डेबिट कार्ड म्हणा किंवा
या ठिकाणी क्रेडिट कार्ड म्हणा, इंटरनेट बँकिंग झालं. ठीक आहे. त्याचबरोबर पहा तुम्ही, तर यामध्ये पहा स्वाक्षरी अर्जदाराला काळ्या शाईच्या पेनाने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी लागेल. स्वाक्षरी कॅपिटल अक्षरामध्ये नसावी आणि त्याचबरोबर परिमाण 140x60 पिक्सेल प्राधान्य तुम्हाला फाईलचा आकार 10 KB ते 20 KB दरम्यान असावा आपला आणि स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 20 KB पेक्षा जास्त नाही याचा खात्री करावा. ठीक आहे. तर हे आपल्याला जे त्या फोटो कॉम्प्रेसरमधून सुद्धा करता येणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सदर अर्ज या वेबसाईटवर या संकेतस्थळावर दिनांक 22 एप्रिल 2025 पासून भरण्यासाठी उपलब्ध होतील. त्याचबरोबर पहा फॉर्म भरणे चालू आहे. त्याचबरोबर तर हे संपूर्ण जाहिरात आहे या भरतीची, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि त्याचबरोबर अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास सोय घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा. त्यानंतर तुम्ही बघू शकता खेळाडूंसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्यास पुरावा. त्याचबरोबर पहा परीक्षा जाहिरातीत नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षाकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र, हॉल तिकीट करिता वेगळ्याने नवीन लिंक ही www.igr.maharashtra.government.net या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. नवीन लिंक परीक्षेच्या किमान 7 दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर ओळख पटवणे, परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासह उमेदवाराचे ओळख पटवणे मूळ कागदपत्रासह. आणि आपल्याला कोणकोणते न्यावं लागणार आहे तर बघू शकता तुम्ही, पॅन कार्ड झालं. ठीक आहे. तर हे मतदान कार्ड झालं, वोटर ID, आधार कार्ड झालं. तर हे काही आपल्याला त्या ठिकाणी पुरावा नेता येणार आहे. त्यानंतर पहा रेशन कार्ड, शिकाऊ, वाहन परवाना, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही आहे. निवड प्रक्रियेदरम्यान गैरवर्तणूक, अनुचित गैरप्रकार करताना दोषी आढळलेल्या उमेदवारावर करण्यात येणारी कार्यवाही. उमेदवाराने त्याच्या हितासाठी खोटी व चुकीची माहिती तपशील देऊ नये. खोटी माहिती तथा खोटा तपशील तयार करून सादर करू नये किंवा कोणतीही माहिती ऑनलाईन अर्ज भरताना दडवून ठेवू नये. जर उमेदवाराने खोटी माहिती तथा खोटी तपशील तयार करून सादर केला तर उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळेस किंवा एकूण निवड प्रक्रियेदरम्यान जर उमेदवाराने अनुचित प्रकार करणे किंवा, तर हे तुम्हाला या ठिकाणी वाचायचे आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्र बघू शकता तुम्ही, तर सदर परीक्षा प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पगार तुम्हाला यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे. परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची कार्यपद्धत. शिपाई पदासाठी परीक्षेचे स्वरूप व दर्जा सोबतच्या परिशिष्टामध्ये दर्शवण्यात आलेला आहे. शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नाचे स्तर हा सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेला किमान शैक्षणिक अर्हतेचा दर्जापेक्षा निम्न असणार नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर हे संपूर्ण जाहिरात आहे शिपाई या भरतीची. त्याचबरोबर तुम्ही वयोमर्यादा या ठिकाणी दिसत असेल, भूकंपग्रस्त झाले दिव्यांग उमेदवारांसाठी यामध्ये वयोमर्यादा दिली आहे, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर पहा या भरतीमध्ये कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहे. SC, ST, OBC, EWS, NTB, ओपन, SBC, SCBC. तर तुम्ही बघू शकता आपापल्या कॅटेगरीचे किती जागा आहे. तर टोटल 284 जागा. आणि आपला जो यामध्ये सिलेक्शन होणार आहे हा पेपरवर असणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, मराठी व्याकरणचे 25, सामान्य ज्ञानचे 25, बौद्धिक चाचणी आणि अंकगणितचे 25. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार. एका प्रश्नाला 2 गुण आहे. 120 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील. सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही, म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे.